MBRCचा प्रकल्प आहे, MUTP, म्हणजे कल्याणहून येणाऱ्या गाड्या या ठाण्याला न येता त्या डायरेक्ट नवी मुंबईकडे जातील अशा प्रकारचा एक रेल्वे मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने कामकाज 2017 सालापासून सुरू होतं. पण ते आम्ही अडवून ठेवलं होतं आणि अजूनही अडवून ठेवू. कारण तिथल्या जे झोपड्या उद्ध्वस्त होणार आहेत, त्या पाडण्यात येणार आहेत, त्यांचं पुनर्वसन हे अशा ठिकाणी केलं जातं की तिथले गरीब माणसं जगूच शकत नाही. कारण का तिथल्या बहुतेक महिला या धुणी भांडी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या किंवा त्यांचे घरचा जो कर्ता पुरुष आहे तो कुठेतरी हातगाडीवर काम करत असतो, जर जवळच कुठेतरी रोजंदारीवर काम करत असतो. त्यामुळे घरसंसार त्याच्यावर चालू असतो. आता त्या घरसंसाराला कुठेतरी बडाळ्याला शिफ्ट केलं, कुठेतरी वाघबीळला शिफ्ट केलं, कामं मिळत नाहीत. त्यामुळे परत ते घर ते तसंच राहतं आणि परत इथे कुठेतरी त्या येऊन झोपड्या वाहतात. आता ठाणे महानगरपालिकेने काल रोजी मला पत्र पाठवलंय की आम्ही संपूर्ण तिथे असलेल्या 3,500 लोकांचं तिथेच पुनर्वसन करू, असं पत्र मला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वतः आयुक्तांनी मला फोन केलेला आहे. स्वतः आयुक्तांचं माझं बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांची विनंती असल्याचं म्हणणं आहे की हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड येण्याची आमची कुठलीही भावना नाही. पण तिथे जे उद्ध्वस्त होणारे घरसंसार आहेत त्यांना उद्ध्वस्त होण्यापासून मी वाचवीन. कारण का ते माझी शेवटी मतदार आहेत आणि माझं उत्तरदायित्व हे माझ्या मतदारांची. त्यामुळे माझं स्पष्ट मत मी व्यक्त करतोय आपल्या माध्यमातून की जे कोणी करणार असेल, आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित करावं की घरं तिथेच बांधली जातील. जे 3,500 लोक आहेत, भोलानगर, शिवाजीनगर आणि परिसरातली जी 3,500 लोक आहेत त्यांना घरं तिथेच दिली जातील, तिथेच बांधली जातील, असं लेखी आश्वासन प्रत्येक माणसाला द्यावं. त्यानंतरच आम्ही कामाला परवानगी देऊ, अन्यथा आम्ही कुठल्याही प्रकारच्या कामाला परवानगी देणार नाही. यापूर्वी देखील ठाणे महानगरपालिकेने अशा अनेक आश्वासनं दिलेली आहेत जे घरं बांधली जातात. काय वाटतं हे आश्वासन असं आहे की म्हणूनच आम्हाला भीती वाटते की ठाणे महानगरपालिका नेहमी आश्वासन देते आणि आश्वासन पाळत नाही. इथे तसं झालं तर लोकांचे घरसंसार उद्ध्वस्त होतील. तिथे जवळजवळ 3,500 झोपड्या आहेत. मला माहित नाही 1700 साली एकदा सर्वेक्षण केलं होतं तेव्हा किती झोपड्या होत्या, अचानक कशा काय झोपड्या वाढल्या, ह्याच्या मागेही काहीतरी स्कॅम असल्याचं माझं मत आहे. काही अधिकाऱ्यांनी स्वतःच झोपड्या बांधल्या आहेत. सांगा, झोपड्यांची किंमत त्यांना मिळणार आहे पुनर्वसनामध्ये. त्यामुळे ह्याच्यातही मोठा आहे, त्याच्यात मला जायचं नाही. पण इथले जे परंपरागत पूर्वीपासून राहत असलेली जी लोक आहेत त्यांची घर असं की 1, 2 आणि 3 अशी मध्ये झोपडपट्टी. त्यामुळे तसंच त्यांचं जीवन असहाय्य आहे आणि त्याच्यात हे काही झालं तर मात्र ते अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जो लढा उभारलाय त्या लढ्याचं नेतृत्व मीच केलं होतं. त्याच्यामुळे आजही त्यांच्या बरोबरच आहे. जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही शासनाकडनं आणि महानगरपालिकेकडनं प्रत्येकाच्या नावाने की तुम्हाला घर देऊ आणि तेही इथेच देऊ, तोपर्यंत ह्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. आमची घरं जाणार असतील तर आम्हाला पर्याय नाही. 3,500 तो 3,600 आहेत असं प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांची का बोलणं झालंय का? मुख्यमंत्र्यांनी एकदा माझ्याशी याच्यावर चर्चा केली होती आणि मुख्यमंत्र्यांनीच हा प्रस्ताव पुढे पाठवलाय की त्यांना तिथेच जिथे जागा आहे तिथेच त्यांना घरं बांधून द्यावीत. कारण का तिथे रेल्वेचीही जागा खूप आहे, शासनाचीही जागा खूप आहे आणि मग त्यांना इथे तिथे घरं देण्यापेक्षा तिथेच जर बिल्डिंगी बांधून घरं दिली तर त्या लोकांच्या सोयीच होईल असं माझं मत आहे आणि असं स्थानिक लोकांचंही मत आहे.